नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पण म्हणजे माझ्या लहानपणीचंच. आपण म्हणजे तेव्हा झालं काय, मान्सूनचा टाईम होता. घडलं होतं? आम्ही हे आता जी स्टोरी सांगितली आम्ही जिकडे राहायचो, त्याच्या आधी म्हणजे मी स्कूल लाईफमध्ये असताना दुसरीकडे अजून राहायचो. आणि जी चाळ वगैरे जे घर होतं ना आमचं, तो दिवा वसई ट्रॅक बाजूने जायचा. तो दिवा वसई ट्रॅक जातोय, पुढे सात लागतोय. तो पण म्हणजे असं बघायला गेलं ना, खूप ॲक्सिडेंट झालेत, भयंकर ॲक्सिडेंट अजूनपर्यंत झाले तिकडे. तर तो आपण म्हणू शकतो एक हॉन्टेड आहे किंवा शेडी आहे, जे काय असेल ते. तर ह्या ट्रॅकवर झालेलं. मॉन्सून होता आणि आम्ही राहायचो ना, आमचे म्हणजे नातेवाईक, काका, मामा वगैरे सगळे सगळे आजूबाजूला. तर सगळ्यांनाच पहिल्यापासून अगदी जसं म्हटलं, कोकणात सगळ्यांना खेकडे वगैरे ह्यांची खूप हे असते, आवड असते. आणि त्यावेळी डोंबिवली वगैरे ना खूप आधीचं हे म्हणजे असं एकदम त्यावेळी शेती वगैरे चालायची. अजूनसुद्धा शेतं वगैरे आहेत, पण करत नाहीत काय काय, पण तेव्हा शेती चालायची. आणि तेव्हा शेतात वगैरे खेकडे मिळायचे. आणि हा जो ट्रॅक होता ना, जो टुवर्ड्स सातपूर जातो, सातपूरच्या दिशेने, दोन्ही साईडला भातशेत्या असायच्या. खेकडी मिळायची तिथे. आणि ते तिकडचे गाववाले वगैरे ते त्यांचेच सगळी शेतं ना, ते त्यांचं सगळं करायचे. मग एक दिवस हे काय म्हणाले, म्हणजे माझे पप्पा, मामा, काका, 5-6 जणं, हे सगळे एकाच गावाचे ना आमचे. त्यांना सवयच आहे गावी पण असं सगळं हे करायची, खेकडे पकडायची. ते म्हणाले, आपण एक काम करू, जाऊ खेकडे पकडायला जाऊ, बघू खेकडे भेटत आहेत का, घेऊन येऊ. हे गेले. पाऊस खूप पडतोय आणि ट्रॅकवर ह्यांनी सुरू केलं, कारण चाळ खाली सोडली की वरतीच ट्रॅक सुरू होतो. ट्रॅकमधून ते असे चालत चालत गेले पुढे. त्यांना पहिले ना, आपण म्हणतो ना की भूत डायरेक्ट असं माणसासारखं भूत नाही दिसत. तो रूप घेणार, ब्लॅक शॅडो दिसणार, कुठला जनावराचा किंवा दुसऱ्या माणसाचा किंवा असं काहीतरी रूप घेणार. क्लिअर असं कधीच नाही दिसणार. आणि यांना सुरुवातीला दिसलं, कुत्रा दिसला. म्हणजे भर पावसात दिसतोय ट्रॅकवर कुत्रा. तो कुत्रा एका साईडला उतरला. मग हे शेतात वगैरे खाली उतरून परत येत आहेत, खेकडी मिळत आहेत, नाही मिळत. बादली वगैरे घेऊन गेलेले, पाणी वगैरे भरून त्याच्यातच खेकडी सोडून आणायची. कारण रिटर्न येताना म्हणजे ते सगळे भरून आणलेले त्यांनी. तर मग अजून पुढे गेले, परत वरती ट्रॅकवर आले. पुढे जातात त्यांना मांजर दिसली. ते झालं. परत पुढे मग असं साप का काहीतरी दिसलं. आणि हा साप जिथे दिसला ना, तो पूल अगदी जवळ होता. म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा, साप दिसला थर्ड टाईम, हिंट आहे तुमच्यासाठी. मागे फिरा. तुम्ही ना इकडे खाली डाव्या साईडला उतरणार, उजवीकडे म्हणजे जे काय असेल ते सरळसुद्धा जाऊ नका. सातपुलावरचा तिकडे तर पुढे टचच करू नका, मी तर म्हणतो. ही त्यांच्यासाठी हिंट होती. कारण तिकडे एकदा गेलं की झाला, संपला. कारण एकदा सातपुलावर गेलं की कसं होतं, तो खूप मोठा पूल आहे. आणि ते गर्डर असतात ना पुलाचे, प्रत्येक गर्डरला ना एकच कॉरिडोर आहे जिथे आपण उभं राहू शकतो. त्यामुळे ट्रेन जर फास्ट आली तर ते धावायला वेळच मिळत नाही. त्या ट्रॅकच्या मधून एक छोटासा लोखंडीचा हे जातो. तुम्ही धावणार कसं आणि ते इथे पोहोचणार कसं, फास्ट नसेल तर. तर साप दिसला तर हे म्हणाले, नको, आपण एक काम करू, परत फिरू. आणि तो ॲक्च्युअली त्यांच्यासाठी म्हणजे बेस्ट हे होता. नंतर मग त्यांनी घरी येऊन सांगितलं, कारण धो पाऊस. म्हणजे तुला पावसातनं पण पुढे दिसत नाही. हे लोकं बॅटऱ्या मारून गेलेत रात्रीचं 8, 9, 10 वाजता जेवण खावण करून. काय समजत नाहीये. काही समजत नाही आहे. ज्या फास्ट ट्रेन येतात ना, भयंकर ॲक्सिडेंट झाले. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत. आणि बऱ्याच जणांना तिथे एंटिटीज दिसल्यात. म्हणजे रात्रीचं असं कोण बसलं ना, एका व्हाईट कपड्यांमध्ये कोण बाई जाताना दिसते. कधी असं पाठीवर घोंगडी टाकून, फेटा बांधून कधी कोण माणूस जाताना दिसतोय. डेंजर एकदम. नोवेअर. म्हणजे ते कुठे जाणार? पुढे भिवंडी गाव लागतो, पण तो खूप पुढे झाला. एवढ्या रात्रीचं कोण जाणार ना, पुलावरनं किंवा ट्रॅकवरनं. आणि तिकडे बऱ्याच जणांना झपाटलेत सुद्धा. कारण बऱ्याच जणांचे इन्सिडेंट झालेत त्या एरियात. डोंबिवलीला त्या पुलावर. त्या पूर्ण ट्रॅकवरच. काय काहींचा नशीब म्हणजे हे असतं, काय काहींचं टायमिंग हे असतं की बाबा त्यांना घेतलं तर ते असं. आता माझ्याकडे पण एक गोष्ट आहे. तू आता हे दिवा त्या साईडची गोष्ट सांगितलीस ना, तर माझ्याकडे पण एक स्टोरी आहे जी मला एका माझ्या मित्रांनी सांगितली होती आणि तो पुण्यात राहतो. आणि ही हॉरर स्टोरी आहे ना, पुण्यातल्या वाकड आहे. तर माझा मित्र होता ना, तो कामानिमित्त पुण्याला वगैरे गेला होता आणि तिकडेच तो जॉब वगैरे करायचा.
आणि त्यांचं कसं असायचं, की पूर्ण मंडे टू फ्रायडे जॉब, 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 जॉब. सॅटर्डे, संडेच वेळ मिळायचा जेव्हा ते लोकं फिरायला जायचे, पार्टी करायला जायचे, त्या सगळ्या गोष्टी. तर एक दिवशी आहे ना, तो त्याच्या मित्राकडे गेला, जे त्यांच्यापासून बरेच लांब राहत होते. आणि जेव्हा तो रिटर्न येत होता ना, तेव्हा त्याला त्या वाकडचा एक रस्ता आहे, लांब मोठा रस्ता आहे. आणि जेव्हा तो रिटर्न येत होता ना हायवेच्या इथून, तेव्हा ते लोकं म्हणजे अ, थोडेफार ड्रिंक केली होती त्यांनी आणि पण बऱ्यापैकी शुद्धीत होते. म्हणजे असं नाही की एकदम खूप जास्त दारू प्यायलेत, काहीच समजत नाही असं नाही. थोडी त्या लोकांना समज पूर्णपैकी ते लोकं शुद्धीत होते. चालतायत, चालतायत, बोलतायत. रात्रीच्या जवळपास 2:30-3 वाजले असतील. चालतायत त्यांना समोरून अचानक एक बाई येते. कंप्लीटली लाल साडी घातलेली, सिंदूर वगैरे लावलेला, म्हातारी बाई आणि लिफ्ट मागते त्यांच्याकडून. ते सुरुवातीला थांबवतात. त्यांना वाटतं काहीतरी मदत वगैरे पाहिजे असं तसं. तर ते लोकं थोडी काच खाली करून ऐकतात. तर ती बोलते, "मला पुढे सोडा, हे सोडा." त्यांना वाटतं, "नाही, नाही बाबा, हे स्कॅम-वॅम होत असतात." तर ते लोकं न थांबवता निघून जातात पुढे. तिला न घेता निघून जातात. आणि जसे ते लोकं पुढे जातात ना, जो माझा मित्र आहे तो काचेत बघतो. तर ती जी बाई होती ना, तिचा चेहराच नव्हता. म्हणजे ती स्कल म्हणजे खोपडी दिसत होती तिच्या जागेवर. ज्या बाईशी तो आता बोललाय ना, ती काचेत त्याला कंप्लीटली वेगळी खोपडी दिसते आणि परत त्याला हात दाखवून थांबवते. म्हणजे जणू काही तिला बोलवते त्याला. आणि ते बघून बघ त्यांची जेवढी पण त्यांनी दारू प्यायली पूर्ण उतरली आणि ते लोकं कुठेही न थांबता थेट घरी गेले. दुसऱ्या दिवशी तो विचार करत होता. मग त्याला लेजिट ताप वगैरे भरलेला आणि तो विचार करत होता, की नक्की मी काय बघितलं? खूप विचित्र होतं जे होतं ते. पण हां, तेच. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.